देशात लागू करण्यात आलेल्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे गेल्या 6 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। आज 7व्या दिवशी 21 वाहन चालकांनी उपोषणस्थळी मुंडन आंदोलन करून या हिट अँड रन कायद्याचा निषेध केला आहे। हा जे कालाकालून जे लागू झालेला आहे, आम्ही 7 दिवसापासून घरी बसलेलो सगळेजण गावापासून आमचे ते अतुल भाऊ उपोषणला बसलेले आम्ही सगळेजण त्यांच्या समर्थनासाठी आलेलो आहे। आम्ही रोजच येणार आणि जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहोत। आणि जे हिट अँड रन जो कायदा लागू केला आहे ना आता, हे आमच्यासाठी घातक आहे। आम्ही 7 लाख रुपये कुठून भरणार आहे ड्रायव्हर माणूस? उद्या आमच्या परिवाराचा रस्त्यावर हे जबाबदारी घेणार आहे का? यांनी आम्हाला तसं लिखित द्यावं तर तुम्ही गाड्या काढात, तुम्हाला काही अडचण येणार नाही, आम्ही काढायला तयार आहोत। हां, 500 रुपये 600 रुपये मजुरी आहे ड्रायव्हर काय करणार आहे हो? आता काय मागण्या? आता आमचं मागणं एकच आहे का हा कायदा त्यांनी रद्द करावा, असं आम्हाला लिखित द्यावं। काय नाव? आमचं निलेश बागडे, आमची संघटना भीम ब्रिगेड वाहन चालक संघटना। हिट अँड रन कायदा रद्द करण्यासाठी मी अनिल विठ्ठलराव खंडारे इथं मुंडनच्या याच्यामध्ये बसलेला आहे। हा कायदा रद्द झाला पाहिजे। गव्हर्नमेंट म्हणून राहिला आम्हाला का तुम्ही जर हा कायदा तुम्ही जर ॲक्शन झाला, तुम्ही जर तिथे थांबले तर तुम्हाला सजा कमी होणार आहे। 7 लाख रुपये दंड आहे आणि 10 वर्ष सजा हे कमी होणार आहे। जर समजा आम्ही तिथं थांबल्यानंतर पब्लिकने जर आम्हाला मारलं तर त्याची जबाबदारी जर गव्हर्नमेंट जर घेत असं आमच्या लेकराबाहेर कोण पोचणार आहे? आमच्या लेकराबाहेर कोण पोचणार आहे? यांची काळजी केंद्र सरकारने जर घेतली तर काही विषय नाही सर, आम्ही सांगू शकतो ना। ॲक्सिडेंट झाल्यानंतर कोणत्याही ड्रायव्हरला पब्लिक मारणार आहे, हे गोष्ट नक्की आहे सर। आता आमचीच पाहिजे हा कायदा रद्द करण्यात यावा। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।